ज्या 10 दिवसामध्ये अनेक लोक आम्हाला भेटून जायचे आणि बेनके साहेबांबद्दल त्यांचे अनुभव सांगायचे, न ऐकलेले लपलेले पैलू बेनके साहेबांचे जेव्हा कानावर आले तेव्हा नेतृत्व करत असताना एखादा नेता काय काय करत असतो या सगळ्या गोष्टी आम्हाला तिथं ऐकायला मिळाल्या. ऋण निर्देश कसं करावं हा माझ्या समोर एक प्रश्नच आहे. तुम्ही जे पूर्वीपासून जे बेनके साहेबांनी आमच्या कुटुंबावर प्रेम केले ते ऋणातून किती शब्दात जरी व्यक्त केलं तरी ते मुक्त होऊ शकत नाही. 1985 साली वल्लभशेठ बेनके साहेबांना शरदचंद्रजी पवार साहेबांच्या आशीर्वादाने या तालुक्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर सातत्याने विजय होऊ नाही तर पराभव साहेबांनी कायम बेनके साहेबांना आमच्या कुटुंबाला प्राधान्य देण्याचं काम केलंच आहे. आणि 2004ला जेव्हा ते निवडून आले त्यापासून अजितदादांची साथ या तालुक्याच्या विकासाला, वल्लभशेठ बेनके साहेबांच्या नेतृत्वाला आणि त्यानंतर मी 2014ला उभं राहिलो, पराभव झाला, 2019 निवडून आलो. तेव्हा दोन्ही म्हणजे साहेबांचं पण आणि दादांचं पण हे खूप मोठा आशीर्वाद, मार्गदर्शक म्हणून कायम आपल्या सर्वांच्या पाठीमागे ते उभं राहिलेलं आहे. एवढं प्रेम तुम्ही सर्वांनी केलेलं आहे. हे प्रेम तुम्ही जेव्हा करता तेव्हा वल्लभशेठ बेनके साहेबांची जी शिकवण आहे की तालुक्यातल्या जनतेच्या प्रती आत्मसमर्पण, लोकांची, सर्वसामान्य जनतेतली, सर्व जाती धर्मातल्या लोक, सेवाच हा आपला धर्म आहे आणि त्या सेवेच्या माध्यमातून आपण पुढे गेलं पाहिजे ही शिकवण बेनके साहेबांची आम्हाला कायम राहिली. मला अजूनही तो दिवस आठवतोय. एकदा लोकसभेच्या उमेदवारी मिळून आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार कोण म्हणून पक्षांतर्गत जेव्हा चर्चा चालायच्या तेव्हा मंगलदास बांदल एकदा बेनके साहेबांकडे आले, म्हणले अतुलला उभा करा. वल्लभशेठने त्याला सांगितलं की माझ्या बापाने कधी मला सांगितलं नाही तो उभा राहा आणि मी त्याला सांगणार नाही, ते त्याने ठरवायचं आणि तू नको इथं येऊ आमच्या याच्यात, असं गमतीने बोलायचं. तो स्वभाव होता आणि अशीच त्यांची भाषा असायची. आपल्याला अतुलला उभं करण्याशिवाय गत्यंतर नाही. मला ते म्हणाले उभा तर राहतोय, निवडून येशील पडशील काय माहित नाही, पण एकदा उतरला तर मागं फिरायचं नाही. आमच्या कुटुंबाने आमच्या जवळचे जे सहकारी त्यांनी असं ठरवलेलं आहे की पुढच्या 1 वर्षभर सर्व आपल्या तालुक्यातले ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, शिक्षण क्षेत्रामध्ये बेनके साहेबांनी काम केलं ते शिक्षण क्षेत्रामध्ये असेल, वारकरी संप्रदाय असतील, आमचा आदिवासी बांधव असेल, मुस्लिम बांधव असतील, बौद्ध समाज बांधव असतील, इतर सर्व जाती धर्मातले असतील, या सगळ्यांच्या प्रती कुटुंबाच्या वतीने कृतज्ञता सोहळा हे वर्षभर आयोजित करायचे आणि त्या वर्षभरामध्ये बेनके साहेबांच्या वर प्रेम जे दाखवले ते प्रेमाचं एक प्रतीक म्हणून आम्हाला काहीतरी करायचं. लहानपणी हॉस्टेलला टाकलं 3 मुलांना, वय वर्ष 4 होत. आई रडायची, सगळे कुटुंबातले म्हणायचे काही मुलं जड झाली का तिकडे हॉस्टेलला टाकलं, पण ते म्हणायचे नाही, राजकारणाचा लवलेश त्यांच्यापर्यंत आलं नाही पाहिजे, सुशिक्षित झाले पाहिजे, सुसंस्कृत झाले पाहिजे आणि कॉलेज जीवन संपून जेव्हा इथं आलो तेव्हा म्हणले चारित्र्य जपलं पाहिजे, तालुक्याची सेवा करायची. हे आम्ही वल्लभशेठचे वाक्य आम्ही कधी विसरणार नाही. घेऊयात आम्ही एक कुटुंब, या तालुक्यातल्या जनतेसाठी आम्ही काही संस्थांची चर्चा केलेली आहे. अत्यंत अल्प दरात सर्व आरोग्यावर उपचार होईल, परक्यातल्यापासून सगळ्या गोष्टी, असं एक चॅरिटेबल हॉस्पिटल आम्ही उभं करण्याचा आमचा मानस आहे. पुढच्या 2-3 वर्षामध्ये ते उभं करून या तालुक्यातल्या ग्रामीण भागातल्या जनतेची सेवा कशी करता येईल ते आम्ही करणार आहे, हे आम्ही कायम करत राहणार आहे. एवढा हा माझा मानस आहे. एकच गोष्ट सांगतो, MIT कॉलेज आहेत डॉक्टर साहेब,
MIT कॉलेजमध्ये पॉलिटिकल गव्हर्नन्सचा एक कोर्स आहे. त्या पॉलिटिकल गव्हर्नन्सच्या कोर्समध्ये राजकारणामध्ये ज्यांनी उत्तम कामगिरी केलेली आहे अशांचं मार्गदर्शनाचं लेक्चर सुद्धा आयोजित केले जायचे. आणि मग देशाचे अनेक मंत्री, राज्यामध्ये अनेक प्रदीर्घ काळ ज्यांनी नेतृत्व केले त्यांचं, प्रशासनातले अधिकारी जे असेल त्यांचं, पण वल्लभशेठ बेनके साहेबांची त्यांनी निवड केली. त्याला विचारण्यात आलं की तुम्ही का निवड केली त्यांची? असे अनेक आमदार आहेत, त्यांच्यापेक्षा जास्त टर्मचे आमदार आहेत. पण त्या MIT कॉलेजने असं सांगितलं की हा जो नेता आहे याच्याकडे कुठली मोठी संस्था नाही, सहकार क्षेत्राचं स्वतःच्या केंद्रित असणारं कुठलं जाळं नाही, फक्त संघटनेच्या जीवावर सातत्याने निवडणुकीला सामोरे जाणं आणि त्यामध्ये चांगल्या पद्धतीचं यश प्राप्त करणं, ही संघटना या माणसाने कशी जवळ ठेवलेली आहे याचं मार्गदर्शन घेण्यासाठी आम्ही त्यांना इथं बोलवलेलं आहे. ही त्यांच्या आयुष्यामधली ही खूप मोठी शिदोरी. आम्हाला पेलवल का नाही माहित नाही, पण ते पुढे नेण्याची निश्चित प्रकारे आम्ही सगळेजण काम करू. अनेक मान्यवर इथं आहेत, डॉक्टर किरण लामटे इथं आहेत, प्रतिदादा कंद आहेत, अनेक आहेत, दादा पाटील फराडे आहेत, देवेंद्र शेठ शाह होते, असे अनेक आजी माझे आमदार इथं मोठ्या संख्येने उभे आहेत. बाळासाहेब दांगटे, सतीश दादा मागाशी येऊन गेले, देवराम शेठ लांडे आहेत, अलकाताई आहेत, उज्ज्वलाताई आहेत, असे सर्व महिलांमध्ये आमचे राजेश्रीताई बोरकर आहेत, बेनके साहेबांच्या बरोबर काम केलं, आमचे फिरोजभाई पठाण आहेत. पण वेळेअभावी जरी त्यांना संधी नसली तरी, मिळालेली नसली तरी तुम्ही इथं आलात हे आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. मी इथं उपस्थित प्रत्येकाला विनंती करतो की आपण सर्वांनी अन्नप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये. अन्नप्रसाद घेतलं म्हणजेच वल्लभशेठ बेनके साहेबांच्या प्रती आपण आदरांजली अर्पण केली असं होईल. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जुन्नर तालुका, आमचा बेनके परिवार यांच्या वतीने आपलं सर्वांचं ऋण निर्देश करतो. आणि त्याचबरोबर हे जे दोन व्यक्ती आहेत, अनिल पाटील आणि अविनाश इंगवले, यांनी गेले 10 वर्ष साहेब आजारी असताना त्यांचं केअरटेकर म्हणून खूप सेवा केली. आणि साहेब गेल्यानंतर आम्हाला आता इथंच राहायचंय. इतके ढाय मोकून रडले, भावासारखे आमच्यावरती राहिले. त्यांचा नामोल्लेख मला इथं करावासा वाटला. आणि अजून बऱ्याच गोष्टी आहेत की नंतर त्याच्याबद्दल उहापोह करायलाच, पण आपण सर्वजण आला इथं. मी आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करतो. आणि आमचे ग्रामस्थ हिवरे बुद्रुक, बोरवाडी, कैलासनगर, सहकारनगर, तेजेवाडी, हिवरे खुर्द, ठिकेकरवाडी यांनी हे सर्व कार्यक्रमाचं नियोजन केलं. त्यांचंही मनपूर्वक आभार. धन्यवाद. ओम शांती.